टिफिनचा व्यवसाय करताना एक गोष्ट खूप महत्वाची असते, सातत्य. आज जेवण छान बनलं, उद्या नाही असं चालत नाही. रोज त्याच दर्जाचं, त्याच चवीचं आणि पोटाला हलकं वाटणारं जेवण ग्राहकापर्यंत पोचलंच पाहिजे. म्हणूनच आमच्या किचनमध्ये अनेक वर्षांपासून फॉर्च्यून रिफाईंड सनफ्लॉवर तेल वापरलं जातं. आता फॉर्च्यून सनलाइटही वापरत आहोत आणि रोजच्या स्वयंपाकासाठी ते इतकं छान वाटतंय ना. मुगाचा बिरड हा दिसायला साधा पदार्थ आहे, पण मोठ्या प्रमाणात बनवताना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. किती फोडणी, किती मसाला, किती शिजवायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चव कायम ठेवायची. अशा वेळी मला नेहमी आई आठवते, कारण मी आज ज्या पद्धतीने किचन चालवते त्यातल्या अनेक गोष्टी तिच्याकडनंच आल्यात. आजही कणिक मळण्यासाठी आम्ही एक जुनं पातेलं वापरतो, साधारण 60 वर्ष जुनं. अनेक वर्ष आईने ते वापरलं आणि नंतर ते माझ्याकडे आलं. कणिक मळून झाली की ते पातेलं थोडंसं तेलकट झालेलं असतंच. मग त्याच पातेल्यात पुढे आमटीची किंवा भाजीची फोडणी करायची. वेगळं भांडं काढायची गरज पडत नाही आणि भांड्याला लागलेलं तेलही उपयोगात येतं. फार काही मोठी गोष्ट नाही, पण रोजच्या कामात अशाच छोट्या गोष्टी फरक पाडतात. खरं तर कोणताही स्वयंपाक फक्त रेसिपींवर चालत नाही, तर सवयींवर चालतो, शिस्तीवर चालतो. प्रत्येक गोष्ट जपून वापरण्यावर चालतो. टिफिनचा व्यवसाय करताना रोजची नवी आव्हानं असतात. कधी ऑर्डर जास्त, कधी वेळ कमी, कधी अचानक बदल करावे लागतात. पण काही गोष्टी कायम असतात. त्या म्हणजे चांगला स्वयंपाक, दर्जावर न केलेली तडजोड आणि ग्राहकांना घरच्यासारखं दिलेलं जेवण. म्हणूनच आज या मुगाच्या बिरड्याकडे पाहताना मला फक्त एक ऑर्डर दिसत नाही. मला दिसतो अनेक वर्षांचा अनुभव, आईकडून आलेल्या काही सवयी आणि रोजच्या कामातून तयार झालेला विश्वास. फॉर्च्यून त्यांच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करताय आणि मी आज माझ्या किचनमध्ये उभं राहून एवढंच म्हणू शकते की काही गोष्टी वर्षानुवर्ष टिकतात, कारण त्या जाहिरातींमुळे नाही, तर रोजच्या वापरातून त्यांनी आपल्या मनात जी जागा निर्माण केलेली असते ना, त्यामुळे. आई आज माझ्यासोबत नाही, पण तिने शिकवलेल्या अनेक गोष्टी आजही माझ्या किचनमध्ये आहेत. आणि जेव्हा एखादा ग्राहक जेवण आवडलं असं सांगतो, तेव्हा वाटतं की त्या शिकवणीचा उपयोग अजूनही होतोय. आजचं मुगाचं बिरडही त्याच विचाराने बनलंय. चांगलं, मनापासून आणि कोणताही शॉर्टकट न वापरता खायचं बरं का.